तर जय महाराष्ट्र भावांनो, जर तुम्हाला पोलीस भरतीचा कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरला पाहिजे, तुमची वयाची अट काय आहे, पोलीस भरतीला तुम्ही नवीन आहे, तुम्हाला काहीच माहित नाही, तुमचे डॉक्युमेंट्स झालं, तुम्ही नवीन असेल तर कशी तयारी केली पाहिजे, तुम्हाला ग्राउंड कसं असेल, कोटा असेल, कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकल्याने मी म्हणजे बेस्ट राहील, कसा फॉर्म भरायचा, कधी भरायचा, सगळी अपडेट. रविराज देसाई काय नाव आहे, युट्यूबला सर्च करा रविराज देसाई. तुम्हाला फॉरेस्ट गार्ड झालं आणि पोलीस भरती झालं हे मी तुम्हाला प्रॉपर अपडेट देईनच, पण सर्च काय करायचं, रविराज देसाई. ठीक आहे, सर्च कसं करायचं, RAVIRAJ रविराज देसाई. जो पहिला चॅनल येईल तो माझा असेल, युट्यूबला टाका तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, आपण आता पूर्ण पोलीस भरतीचं बघू की काय करता येईल, कसं करता येईल. ठीक आहे, आणि नक्की आहे काय पोलीस भरती. ठीक आहे, वयाची अट वगैरे सगळं बघू आपण. ठीक आहे, विथआउट टायमिंग वेस्ट करता. ठीक आहे, आता बघा सिंपल की लक्ष द्या की जी तुम्ही पोलीस भरती देताय, ठीक आहे, 3 तारीख काय दिली लास्ट डेट. ठीक आहे, 30 नोव्हेंबर 2025. माझा अनुमान आहे तुम्हाला एक 15 दिवस वाढवून भेटतील, म्हणजे बऱ्यापैकी 15 किंवा 10 डिसेंबर तुमची लास्ट डेट असेल. ठीक आहे, समजलं. तुमची फी काय असेल, 450 रुपये ओपनला, आणि बाकीचे जेवढे पण आहेत 350 रुपये भेटेल. खुलाला 450 आणि बाकीच्यांना 350 रुपये. बस 350 ते 450 रुपये तुमची फी असेल. आता ऑनलाईन अप्लाय तुम्ही स्वतः करू शकता घरी, नाही तर तुम्ही सायबर कॅफेत जाऊन करू शकता. आता बघूया की नक्की असतं काय. बघा तुम्हाला एक सांगतो की मी असा एकदम हा बेसिक सांगतो. पोलीस शिपाई, पोलीस चालक आणि पोलीस सशस्त्र म्हणजे ह्यालाच म्हणतात SRPF. ठीक आहे, ह्या 3 टाईपच्या भरत्या सांगतो तुम्हाला. ह्याची हाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी हाईट सांगतो की 165 पोलीस शिपाई मध्ये 155 सेंटीमीटर मुलींना, पोलीस चालक मध्ये 165 पण मुलींना 158 हे लक्षात द्या. आणि लाईट मोटार व्हेकलचा लायसन लागेल, कशाला, चालकला. आणि SRPF ला मुली फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्त जागा आहेत म्हणून हे घेतलेले आहेत. छाती वगैरे बघून घ्या. आणि इथं 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक कुठल्या याला, पोलीस शिपाईला. आणि पोलीस चालकला 100 मीटर नसते. ठीक आहे, फक्त 1600 आणि गोळाफेक असतो, पण ह्याला लायसन लागते LMV. ठीक आहे, आता पोलीस SRPF ला 5 किलोमीटर असते, 100 मीटर 25 ला आणि गोळाफेक 25 गुणांना. ठीक आहे, थोडक्यात माहिती दिली, ज्यांना नाही का टाइम नाही फक्त एवढंच बघायचं होतं ते. आता मेन आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघू की कोण कुठल्या जिल्ह्यात किती वेळा किती फॉर्म टाकू शकतो. ठीक आहे, तर आपण आता तो ऑब्झर्व करू, मेन इम्पॉर्टंट ते. ठीक आहे, बघा आता पोलीस भरतीची कागदपत्र पण बघूया. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो, बघा आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्यांकडे असतं. ठीक आहे, नसेल तर घ्या, लक्ष बनवून घ्या. 10वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट, 12वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट. ठीक आहे, समजा एखाद्याचं सर्टिफिकेट हरवलेलं आहे. ठीक आहे, महाराष्ट्र वेबसाईट मधून आपल्या शाळेमध्ये जावा आणि सांगा माझं सर्टिफिकेट हरवलेलं आहे. ते तुमची 100% डुप्लिकेट सर्टिफिकेट काढण्यास मदत करते. शाळेत जावा, सर्टिफिकेट हरवले भेटून जाईल. डेट ऑफ बर्थ चा प्रॉब्लेम असेल, आधार मध्ये वेगळी आहे, 10वीच्या मार्कशीटवर वेगळी आहे. तुम्हाला सांगतो 10वीच्या मार्कशीटवर बदलता येत नाही. ठीक आहे, तर माझा बेस्ट ऑप्शन राहील की बाकीच्या सगळीकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स वरती डेट बदलाव्या लागतील. ठीक आहे, नंतर तुम्हाला अडचण येईल, ऍफिडेव्हिट करू शकता. सध्या टाइम नसेल तर आहे तसं फॉर्म भरून द्या. कारण तुम्हाला आधारवरती वेगळी असेल तर पॅनवर तर बदलून घ्या, कारण बोर्ड सर्टिफिकेट ही सर्टिफिकेटची मॅच झाली पाहिजे, नाही तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येईल. शाळा सोडल्याचा दाखला एवढा काय नाही गरजेचा. ठीक आहे, तो नंतर लागेल जेव्हा तुमची रनिंग वगैरे असेल तेव्हा. ठीक आहे, शाळा शिकत असल्यास बोनाफाईड. ठीक आहे, दोन्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे काय असतं माहितीये का, डोमासाईल. ठीक आहे, हे काय असतं माहितीये का, डोमासाईल म्हणजे काय असतं, तुम्ही जिथं राहताय त्याला प्रत्येकाला डोमासाईल भेटतं. असं कुठलाच व्यक्ती नाही की त्याला डोमासाईल भेटणार नाही. ते कुठून काढायचं, तलाठी ऑफिस मधून. तलाठी म्हणजे तहसीलदार ऑफिस मधून. स्वस्तात निघतं, 50-60 रुपयात निघतं. जर तुम्हाला कंटाळा असेल तर ई सेवा केंद्र म्हणून तुमच्या गावात म्हणा, तुमच्या शहरात म्हणा असतं ई सेवा केंद्र. तिथं जावा आणि म्हणा मला डोमासाईल काढायचे. ते तुम्हाला सांगेन उत्पन्नाचा दाखला घेऊन या बाळा, हे घेऊन या, ते घेऊन या. मग तुम्ही त्याला जाऊन देणार आणि ते 15 दिवसात तुमचं डोमासाईल येणार. आतापर्यंतचे एवढे डॉक्युमेंट्स असले, खुला म्हणजे त्याला कोणतंच आरक्षण नाही,
तो व्यक्ती फॉर्म भरू शकतो. समजा तुमच्याकडं एससी असू, एसटी असू, ईडब्ल्यूएस असू, ते सगळे पोरं खुल्यामध्ये फॉर्म टाकू शकतात ओपनली. समजा तुम्हाला जर तुमच्याकडं आरक्षण आहे, म्हणजे तुमचा फायदा काय असतो, आरक्षण कमी कट ऑफ जातो सोप्या भाषेत. तर आरक्षण सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र काढायचे. ठीक आहे, जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल. आता जातीचे प्रमाणपत्र ना एससी आणि एसटी बस, फक्त जातीचं प्रमाणपत्र असलं झालं काम. आणि ईडब्ल्यूएस, आता ईडब्ल्यूएस कुणाला निघते हे पण सांगतो. एक प्रकारे मुस्लिम, ठीक आहे, मुस्लिम आणि ब्राह्मण सध्या तरी हे दोन म्हणजे मोठ्यातले नाव. परत लिंगायत लोकांना पण भेटतं. ठीक आहे, लिंगायत, ओनली लिंगायत. ओके, लिंगायत वाणी असेल तर तो ओबीसी मध्ये जातो, लिंगायत असेल तर तो ईडब्ल्यूएस मध्ये जातो. तुम्ही ईडब्ल्यूएस काढून घेऊ शकता. त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. पण जर तुम्ही, ठीक आहे, एससी बीसी, ठीक आहे, ओबीसी, एनटीसी, ठीक आहे, एनटीडी, बाकीचे कुठल्या पण कॅटेगरी असो, एसबीसी सुद्धा लक्षात ठेवा, एसबी सुद्धा त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. हे कास्ट सोडल्या ना बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिनल. आणि ह्याच्यामध्ये युआर पण येईल, म्हणजे युआर ला काय म्हणतो आपण, खुल्याला काय एवढं लागत नाही. पण एससी एसटी ला ह्यांना नॉन क्रिमिनल म्हणजे हे असतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता सगळ्यात मजेदार गोष्ट, तुमचे हे सगळे डॉक्युमेंट 31 नोव्हेंबर, ठीक आहे, त्याच्या आतमधलेच पाहिजेत. त्याच्या आतमधलं डॉक्युमेंट असेल तरच तुम्ही हे राहता, नाहीतर नंतर डॉक्युमेंट तुमचं सिलेक्शन झालं तर बाहेर काढतात. समजा चुकून डेट वाढवली, आपण अंदाजित करू 15 दिवस वाढवले, समजा 10 दिवस वाढवले, मग 10 डिसेंबरच्या आतले तुमचे डॉक्युमेंट्स लागतील, जे लास्ट डेट असते फॉर्म भरायचे. म्हणजे एक अंदाजित करू 10 डिसेंबरच्या आतमधले डॉक्युमेंट्स लागतील. कोणते कोणते? कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल आणि एससी एसटी हे जे सर्टिफिकेट्स ते. बाकीचं 10वी 12वी बोनाफाईड शाळा सोडल्या दाखला तुम्ही नंतर काढला तरी चालेल. ओके, सोप्या भाषेत डॉक्युमेंट समजले. ह्याच्याशिवाय काय बाहेर डॉक्युमेंट्स नाहीयेत. आणि ह्याच्याशिवाय नसले तरी टेन्शन घेऊ नका, पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे नाही लागत. एमएससीआयटी सगळ्यात फालतू प्रश्न, एमएससीआयटी लागते का? नाही लागत. अजून काय काय नाही लागत, विषय क्लोज झाला. जर तुम्ही चालकला भरत असला, चालक म्हणजे काय, ड्रायव्हरला, तर लाईट मोटार व्हेकल लायसन लागतं. पण ते कधीच कसलं पाहिजे, परमनंट पाहिजे. उगाच लर्निंग काढलाय आणि गेलाय नाही होणार. ते पण कधीच पाहिजे, तुमचं 10 डिसेंबरच्या आतलं पाहिजे. ओके, आतापर्यंत तुम्हाला समजलं. आता तुम्हाला एक सांगतो की 5 पदांना भरती आली आहे. कोणत्या कोणत्या? पोलीस शिपाई, पोलीस चालक, एसआरपीएफ, बँड्समॅन आणि प्रिझन. आता ह्या 5 मध्ये तुम्हाला सांगतो, फक्त आणि फक्त इथं मुली फॉर्म भरू शकत नाहीत, म्हणजे लेडीज फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही प्रत्येकी जिल्ह्यात हा एक फॉर्म, 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 म्हणजे किती? टोटल 5 फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये फक्त मुली 4 फॉर्म भरू शकतात, मुली इथं नाही भरू शकणार. ठीक आहे. अजून एक सांगतो, जे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त LMV म्हणजे 4 व्हीलर, ठीक आहे, 4 व्हीलर लिहितोय तर त्याचा लायसन लागेल, तेच भरू शकतात. ठीक आहे. आणि बँड्समॅनचं एक सर्टिफिकेट असतं, ठीक आहे, बऱ्यापैकी ते मुलांकडे नाहीये. वाजवण्याचं म्हणजे जे पण तुम्ही पिपाणी असो, बासुरी असो, काय वाजवताय, ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, मुलं असो मुली असो, ते अप्लाय करू शकतात. डाऊट क्लिअर झाला आतापर्यंत तुमचा की कुठं फॉर्म टाकू शकतो. पण प्रत्येक जिल्ह्यात एकच फॉर्म टाकू शकता. आपण आता सिक्वेन्स वर जाऊ, पोलीस पहिलं जाऊ, मग हे जाऊ, मग हे जाऊ, मग हे जाऊ आणि मग हे जाऊ. 5 समजले तुम्हाला. आता तुम्ही कुठं कुठं भरू शकता सगळं कव्हर करू इथं आपण. ओके. आता बघा, तुम्हाला एक सांगतो, आता सगळ्यात जो आपला पहिला होता पोलीस शिपाई, ठीक आहे. आता पोलीस शिपाईला एवढ्या जागा आलेल्या आहेत जवळपास, ठीक आहे. जसं की सगळ्यात जास्त जागा आल्या त्या पोलीस आयुक्त गृह मुंबई 2459, ठीक आहे. आणि पुणे शहरच्या 1700, सगळ्यात मोठे हॉटस्पॉट घेतले मी, ठीक आहे. आणि बऱ्यापैकी आता मुलांचं असे, आता तुम्हाला सांगतो फॉर्म कुठं भरायचा मी शेवटला सांगेन, त्याचं मी कसं करायचं तुम्हाला मी अपडेट देतो, ठीक आहे. तुम्ही फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा मी सांगेन, पहिलं मी डिटेल्स घेतो. आता जवळपास आपल्याला जागा आल्यात 11,663, म्हणजे ह्याच्या किती जागा आल्या, 11,663 जागा आहेत. आता तुम्हाला एक सांगतो,
ह्याच्यामध्ये की लोहमार्ग पोलीस पण असतं, ठीक आहे. म्हणजे एक तुम्हाला सांगतो की लोहमार्ग पोलीस म्हणजे बघा, इथं पुणे ग्रामीण झालं, ठीक आहे. परत तुम्हाला सांगतो इथं पुणे लोहमार्ग पण तुम्हाला दिसून येईल. परत अधिकक्ष, पोलीस आयुक्त, पोलीस अधिकक्ष ठाणे, ठीक आहे. आणि अजून काय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, ह्याच्या प्रत्येकाच्या जागा आहेत. आता ह्या जागा बघा, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट म्हणा, ह्याचे पीडीएफ मध्ये बघायला लागेल की तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहेत. आता लातूरला तर 30च जागा आहेत. पण ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच फॉर्म भरू शकता, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की मला आता लोहमार्ग दिसे ना, लोहमार्ग कुठे, ओके, ह्याच्यामध्ये एक लोहमार्ग पण असेल, ठीक आहे. जसं की समजा आता मुंबई लोहमार्ग पण असणार ह्याच्यामध्ये, ठीक आहे. तर लोहमार्गला तुम्ही वेगळा फॉर्म टाकू शकत नाही. लोहमार्ग टाका, अन्यथा बृहमुंबई टाका. ओके, समजलं तुम्हाला. त्यातला एकच फॉर्म टाकू शकता. आता तुम्ही समजा 2 फॉर्म टाकले ते रिजेक्ट होणार, कारण मागच्या वर्षी मी टाकून बघितला. ऑफकोर्स मला बोलवलं होतं, लिहून घेतलं की 2 ठिकाणी ग्राउंड दिलं, मी बाद होईल, तर टाकू नका, घावता येईल लगेच आधार कार्डवर. आतापर्यंत तुम्हाला समजलं की 2 फॉर्म टाकून काही फायदा नाही, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मुलं असो मुली असो, फॉर्म बघा, ऍप्लिकेशन बघा आणि एक फॉर्म टाकून द्या. आता ह्याच्यामध्ये नक्की होतं काय, काय ग्राउंड असतं? सिंपल, 165 सेंटीमीटर हाईट, 155 सेंटीमीटर मुलींना, ठीक आहे. फक्त आणि फक्त मुलांना छाती फुगवली जाते, मुलींचा काही संबंध येत नाही. 1600 मीटर होतं 20 मार्कला, 100 मीटर होतं 10 मार्कला, गोळाफेक होतं 15 मार्काला, असं 50 मार्काचं ग्राउंड होतं. आणि मुलींचं 800 मीटर होतं 20-15-15, ठीक आहे. म्हणजे 20-15-15 50 मार्कात होतं. आता तुम्हाला एक सांगतो की प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा, म्हणजे समजा आता तुम्ही फॉर्म भरला आणि एक कट ऑफ लागतो छोटासा. कट ऑफ लागल्यानंतर त्याची एक लिस्ट बनते, जसं की कधी 50 पैकी 40चा कट ऑफ लागतो, 50 पैकी 25चा लागतो, 25च्या खाली लागू शकत नाही, कारण 25 बेसिक पास आहे. 26 लागू शकतो, 28 लागू शकतो, 50 पैकी 50 पण लागू शकतो, पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही आता कोणता जिल्हा निवडलाय त्याच्यावरती एक प्रकारे ते लक फॅक्टर पण मॅटर करेन आणि तुमचं डोक्याने फॉर्म भरलं मॅटर करेल. मग तुमचं ग्राउंड झाल्यानंतर 50 मार्काचं ग्राउंड, 50 मार्काचं ग्राउंड, आणि जी पण पोरं एका 10 रेशो, म्हणजे एका जागेसाठी 10 पोरं बोलवून 100 मार्काचं पेपर होतो. म्हणजे टोटल 150 मार्काचा कट ऑफ लागतो. ज्या पण मुलांनी 130 प्लस प्रयत्न केला त्यांचं सिलेक्शन होतं बऱ्यापैकी. आता तुम्हाला सांगतो 100 प्रश्नामध्ये काय विचारलं जातं. तुम्हाला सांगतो मुंबई झालं, ठाणे झालं, याचा पॅटर्न वेगळा आहे. जीके 50 पैकी 50 विचारलं जातं, त्याच्यामुळे तिथलं सोडून द्या. पण नॉर्मली पॅटर्न काय असतो, 50 मार्काचं मराठी, 50 मार्काचं जनरल नॉलेज, 50 मार्काचं गणित, पण 50 मार्काचं बुद्धिमत्ता, हा आपला पॅटर्न आहे, ठीक आहे. पण पहिलं ग्राउंडवर फोकस करा. वयोमर्यादा, जर तुम्ही 18 वर्ष, ठीक आहे, ते 28 वर्ष या रेंजमध्ये असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकता. आणि कास्ट मध्ये असेल तर तुमचं लास्ट 33 वयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. यार पण एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या वर्षीचा मला एक डाऊट आहे, ठीक आहे, म्हणजे मला नाही माहिती, पण लक्षात ठेवा, मला एक डाऊट येतोय की समजा माहित नाही मला, हा मुद्दा आय थिंक हा व्हिडिओ जर व्हायरल झाला, चुकून मी हा शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, हा जर व्हिडिओ व्हायरल झाला, लक्षात ठेवा वाट लागणार आहे लय पोरांची. कारण नवीन नोटिफिकेशन आली की सुप्रीम कोर्टाची, काय आलेली आहे की जर तुम्ही वयाचं रिलॅक्सेशन घेतलं तर तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये जाणार. म्हणजे जी मुलं कास्ट मध्ये, ठीक आहे, म्हणजे 28 वयाच्या वर अधिक 33 वयात असेल, ती मुलं डायरेक्ट ओपन मध्ये जाणार, त्यांना या कॅटेगरीत जागा नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आता मला माहित नाही महाराष्ट्र शासनाला लागेल का नाही. जर मुलं समजा अशा मुलाला घेतलं आतमध्ये, त्याचं वय जास्त आहे, त्याला दिलं एससीबीसी टाकून, ह्याच्यात टाकून, मला असं पर्सनली वाटतंय जर तो पोरगा कोर्ट केस करायला गेला, कोण ओपन कॅटेगरीतून, जर ज्या मुलाचं वय 18 ते 28 आहे आणि ती एससी असू, एसटी असू, एससीबीसी असू, ईडब्ल्यूएस असू, त्या पोरं केस करायला गेली, त्या पोराला डायरेक्ट काढून ओपन कॅटेगरीत टाकतील. जर हा व्हिडिओ व्हायरल झाला, सेव्ह करून ठेवा, 100% तुमचा फायदा होईल. आता मला लई पोरं शिव्या घालतील इथली, पण रूल इज रूल. तुम्ही जर असं झालं तर तुम्ही डायरेक्ट कोर्ट केस करा, मी आहे तुमच्या पाठीशी. आता वयाचं रिलॅक्सेशन घेतलंय म्हटल्यावर काय माहित नाही, पण मला असं वाटतं माझ्या थोडंसं डोक्यात आहे, बघू आता काय होतंय पुढे जाऊन, ठीक आहे.
बाकीचं तर तुम्हाला दिसतंय 18 ते 45. ठीक आहे, माजी सैनिक असेल तर टेन्शन घेऊ नका, त्यांचं बऱ्यापैकी आहे. पण हा लक्षात ठेवा की थोडंच हाय इथं झोल झपाटा. ओके, आता त्याच्यानंतर जो सेकंड आहे तो काय होते, चालक. ठीक आहे, चालकला पहिलं तुमचं लायसन पाहिजे, LMV. ठीक आहे, 4 व्हीलरचं लायसन असतं. जवळपास 488 जागा आहेत, किती 488 जागा. तर तुम्ही इथे एक फॉर्म भरू शकता कुठं पण. ठीक आहे, लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये सगळ्यात जर जास्त जागा बघायला गेल्या, ठीक आहे, पुणे शहरमध्ये 105 जागा आहेत. ठीक आहे, सगळ्यात जास्त जागा बघायला गेल्या पुणे शहरमध्ये 105 आहे आणि मीरा भाईदर वसई विरारमध्ये 81 जागा आहेत. जर तुमचं लायसन असेल तर माझं पर्सनली ओपिनियन राहील की सगळीकडे कॉम्पिटिशन फाईट आहे, 1-2 जागेसाठी जरा जाणं कठीण आहे, तर जिथे जास्त जागा आहे तिथं जावा, कारण इथं वाहन चालवलेला कट ऑफ खूप हाय जाणार आहे. आता तुम्हाला सांगतो की ह्याचं सांगतो तुम्हाला मेल फिमेल. ठीक आहे, अगं सेम मेलला काय असेल 100 मिनिट. आता ह्याची जी हाईट आपण हाईट आणि फिमेलची हाईट अगोदरच घेतलेली आहे. ह्याचं ग्राउंड सांगतो 1600 मीटर होते आणि फक्त गोळाफेक 800 मीटर आणि गोळाफेक 100 मीटर नाहीये. तर ग्राउंडला इथं कट ऑफ जास्त जातो, कारण कसं तर 100 मीटरला पोरांना मार्क येत नाही, तर इथं पीटीला जरा कट ऑफ हार्ड जातो. थोडंसं ध्यान द्या. जर लायसन असेल तर मुलींनी हमखास अप्लाय करा. काही काही ठिकाणी ईडब्ल्यूएस वाले असे सिलेक्ट होणार आहे. ईडब्ल्यूएस ची मुलं असू मुली असू त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे वाहन चालक मध्ये, चांगल्या ठिकाणी फॉर्म टाकला तर. आता इथं बघा वयोमर्यादा 19 आहे आणि 18, कारण कसं असतं लायसन 18 वर्षाच्या पुढे म्हणलं 1 वर्ष गॅप देतात म्हणून 19 वर्ष असणार अंदाज, आणि 19 ते 33 आणि परत. आता मला अजून पण डाऊट येतं की इथं सुद्धा ज्यांनी पण ओपनवाल्याने आरक्षण घेतलं, तुम्ही जर त्या पोरगा त्या कॅटेगरी तयार दिसला, जसं की एक्झाम्पल देतो तुम्हाला की एका पोराचं वय 29 वय आहे आणि त्याची कॅटेगरी आहे SC-BC म्हणजे मराठा आहे तो. ठीक आहे, म्हणजे माझ्याच कास्टचा आहे समजा. जर हा असू या आरक्षण मध्ये असला लिस्ट मध्ये आणि एखादा पोरगा असेल त्याच्या खाली, ठीक आहे, म्हणजे ह्याच्या खाली त्याचं वय आहे 22 वय आणि SC-BC आहे तो सुद्धा. ठीक आहे, आणि त्याला मार्क म्हणजे समजा नाही का, ह्याला एक्झाम्पल देतो 120 चा कट ऑफ गेलाय. ठीक आहे, आणि ह्याला 119 आहेत भावड्याला. ठीक आहे, तर भावड्याने डायरेक्ट कंप्लेंट टाकून दिली की सर ह्याने 29 वयाने इथलं आरक्षण घेतलंय. आपला रूल काय सांगतो की बाबा जर वयाचं आरक्षण घेतलं असेल तर त्याला कॅटेगरीत जागा नाही, डायरेक्ट ओपन मध्ये जाणार. आणि ओपनचा कट ऑफ चुकून 130 चा गेला असेल, हा डायरेक्ट बाहेर निघला डायरेक्ट, आणि ह्याचं डायरेक्ट वर गेला. ह्याच्या होऊ शकतं, चान्स आहे थोडं. त्याच्यामुळे मी घाबरत नाहीये, कारण पोरं हुशार आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. ज्यांनी आरक्षण घेतले थोडी मेहनत करा. ओपनच्या कट ऑफलाच खेळावं लागेल तुम्हाला, असं माझा अनुभव आहे. हे बघा मी तर माझा गेस केला, बाकीची तुमची मर्जी. बाकीचं तुम्ही बघू शकता. महिला 19 ते 28 वगैरे वगैरे सेम आहे समांतर आरक्षण मध्ये. आता कॉन्स्टेबल SRPF, आता इथं फक्त आणि फक्त मुलं फॉर्म भरू शकतात. SRPF मध्ये एवढ्या जागा आहेत, 1594 जागा आहेत टोटल. आणि मागच्या वर्षीचा जो कट ऑफ सगळ्यात कमी गेला होता तो SRPF कुसुडगाव 19 ला गेला होता. काय गेला होता? SRPF कुसुडगाव 19 ला गेला होता. पण यावर्षी कट ऑफ जरा हाय जाईल इथं सुद्धा. थोडंसं आपण बघू फॉर्म किती येतात, ऍप्लिकेशन किती येतात त्याच्यावर नाही. तर हा तिसऱ्या ह्याच्यात तुम्ही ह्याच्यामध्ये पण एकच फॉर्म भरू शकता. तर डोकं लावून फॉर्म भरा कुठं भरायचे, आणि इथं फक्त मुलं भरू शकतात. इथं पण वयाची लिमिट. आता बघा तुम्हाला एक सांगतो, मी जे तुम्हाला मागापासून सांगत होतो 18 ते 25, जी पण पोरं 25च्या आतमध्ये असते आणि आता 18 ते 30 वय ह्याचं, आणि ज्या पण पोरांनी 25 ते 30 वयात आहे त्यांना ओपन मधनं फाईट करायचे चान्स दिसतात. कारण आता माझा व्हिडिओ तर व्हायरल होणारच आहे पक्का, तर त्याच्यामुळे चान्स आहे की इथं जाणं थोडं त्यांचं कठीण आहे. ठीक आहे, मग इथं थोडं ध्यान द्या, कारण 25 वयाच्या पोर आहेत आणि 25च्या खालची काही सुट्टी देत नाही. ठीक आहे, आता ऐकणार नाही तुम्हाला, तिथं थोडं तुम्ही ओपनच्या ह्याच्यातच खेळायला लागेल तुम्हाला. बाकीचं खुला 18 ते 25. ठीक आहे, आणि 50, 25, 25. आता तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही इथं फॉर्म भरत असाल तुमचं 93चं ग्राउंड ठेवा, कुठल्या कॅटेगरीला असो. यावर्षी जागा कमी आहेत म्हटलं 93, नशीब असेल तर सगळ्यात कमी 91 लागेल, त्याच्या खाली नाही. आणि ईडब्ल्यूएस वाल्यांनी 86 वर लागेल, 81 वर लागेल, काही ठिकाणी 54 वर लागणार आहे ईडब्ल्यूएस चा. हे लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही आता 3 फॉर्म, आता 3 झाले. आता बँड्समॅन. आता बघा तुम्हाला सांगतो, पिपाणी वाजवताना तुमचं हे पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, पीपी. ठीक आहे, तर सर्टिफिकेट असेल तर हमखास भरा. आणि जागा पण लई नाही, 80 जागा आहे. ठीक आहे, 80 जागेसाठी पण बघा सगळ्यात जास्त जागा आहे ते म्हणजे पुणे शहर 133 जागा, सॉरी 33 जागा. तर ह्याचं ग्राउंड 20, 15, 15 सेम आपल्या ह्याच्यासारखा पॅटर्न, पोलीस शिपाई सारखा पॅटर्न.
पण तुम्ही इथं सुद्धा फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे ह्याचं सर्टिफिकेट असेल तर. ह्याची एज लिमिट बघा 165, 55 सेम आपल्या ह्याच्यासारखी पोलीस शिपाई सारखं ह्याचा क्रायटेरिया आहे. तर ह्याची काही एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं फॉर्म भरू शकता सांगितलं 4. लास्ट असेल प्रिझनचा. ठीक आहे, प्रिझन मध्ये बघू शकता की 4च ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. 1, 2, 3, 4. माझं पर्सनल ओपिनियन राहील. ठीक आहे, हा फॉर्म आता भरून द्या. मी कसं करणार आहे सगळ्यात शेवटला सांगणार. 22, 23, 24 नोव्हेंबरला फॉर्म कुठे टाकायचे मी चालू करणार. ठीक आहे, का सांगतो तुम्हाला, जोपर्यंत मला नंबर्स ऑफ ऍप्लिकेशन, नंबर्स ऑफ फॉर्म समजणार नाही आणि त्याचा मी अनालिसिस करणार आहे तोपर्यंत मी तुक्का मारून खेळणार नाही. तुक्का मारण्यातला आपण माणूस नाहीये, पहिल्यापासून सांगतो. जे पण सटीक जानकारी देणार. तर आता ह्याच्यामध्ये 4 जिल्हे आहेत. सगळ्यात भारी उपाय सांगतो, तुम्ही चला इकडं तिकडे जाऊन काय फायदा नाही. सेम कट ऑफ सेम राहणार. जे मुंबई साईडला आहेत मुंबईत टाकून द्या, जे पुणे साईडला आहेत पुण्यात टाकून द्या, जे तुम्हाला घराच्या जवळ गुगल मॅपला टाका, जे पण तुम्हाला जवळ वाटते तिथे जाऊन फॉर्म भरा. आणि सगळ्यात लेट भरती ह्याचीच होती बऱ्यापैकी. कारागृहाचीच लेट होती. मागच्या वर्षी पण इथंच लेट झाली होती, म्हणजे यावर्षी पण लेट होईल. तुम्ही कुठलाही फॉर्म द्या, पुण्यातले असले तर सातारा, सांगली, कोल्हापूर डायरेक्ट पुण्याला द्या. जरा मुंबईमध्ये बीच फिरायचे तर कारागृह मुंबईला टाकून द्या. ठीक आहे, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की हा वाला. आता तुम्हाला सांगतो वय काय, 18 ते 28, 18 ते 33. आणि ह्याचं पण तुम्हाला सांगतो ग्राउंड सेम पोलीस शिपाई सारखं असतं. ह्याचा ड्रेस कोड, ह्याची ड्युटी पूर्णपणे वेगळी असते. छान ड्युटी आहे. तुम्ही आतापर्यंत 5 फॉर्म भरू शकता. मी तुम्हाला प्रॉपर सांगितले की त्यामध्ये 2 ह्याच्यात सर्टिफिकेट लागतं. मुली एसआरपीएफ मध्ये भरू शकत नाहीत. ओके, आता तुम्हाला एक सांगतो की आता फॉर्म कुठे टाकायचा. हा माझा टेस्ट सिरीजचा नंबर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला पोलीस भरतीच्या ग्रुपला ऍड व्हायचं असेल, हा नंबर आहे माझा. ठीक आहे, हा माझा प्रॉपर नंबर आहे. ठीक आहे, ह्या नंबरवर मेसेज करा, ऍड मी इन पोलीस भरती ग्रुप. मी तुम्हाला ग्रुपला ऍड करतो. आणि मी काय करतोय तुम्हाला सांगतो बघा. आता कारागृह मुंबईला 176. आता समजा पुणे शहरमध्ये 130 जागा आहेत आणि त्याला फॉर्म किती आले, 1040 फॉर्म आलेले आहेत. ठीक आहे, मग काय करणार मी, एक फॉर्म जेवढे पण आले 1040 डिवाइड बाय 130, 7.81 चा रेशोने आपण काम करतोय तिथं. म्हणजे एका जागेसाठी 7 पोरं आलेली आहेत. आता मी युट्यूब, गुगल वर बघून काम करणार नाही, मी स्वतः चेक करणार. ते मला भले माझे 50 ईमेल आयडी जाऊ, नाही तर मला खूप सारे पैसे जाऊन दे, पण आपले मित्र मंडळी आहेत. आता तुम्हाला एक सांगतो, आता कोणी मला वाईट म्हणू नका. समजा मी 22 नोव्हेंबरला सांगितलं रेशो. ठीक आहे, इथून मी सांगितलं आणि तिथून जर पोरांनी फॉर्म भरला, ठीक आहे, मग 30 नोव्हेंबरला तो रेशो चेंज होणार आहे. जी पोरं मान्य करा की डेट वाढली आणि 9 डिसेंबरला फॉर्म भरला, म्हणजे एकदम लास्टच्या दिवशी, तिथं पण मी सांगणार तिथं पण चेंज होणार. आता ती तुमची मर्जी की तुम्हाला माझ्या विश्वासावरून कधी फॉर्म भरायचे. पण ज्या दिवशी मी हा रेशो सांगितलाय की तो सटीक राहतो, रेशोनुसार काम करावं लागतं. हा रेशो काढणं लय अवघड आहे. ऍप्लिकेशन कोण सांगत नाही, कारण ते ऍप्लिकेशन खूप युट्यूब वाले फेकतात. तर त्याच्यामुळे मी या ग्रुपमध्ये सांगेन. आता रेशो तुम्ही म्हणणार, मागच्या वर्षी मी रेशो म्हणा, थोडं डोकं म्हणा लावून मी प्रॉपर काम केलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे पण मुलं असू मुली असू, हा रेशो मी सांगतोय. त्यात बघा तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत. जर कॅटेगरीला बक्कळ जागा असेल, मान्य करा यार, जसं की आता एका जागेसाठी 6चा रेशो दिसतोय. ऑफकोर्स तुम्ही फिजिकलला पास तर होणारच ना. समजा एका जागेसाठी 20चा रेशो आलाय आपला, किती, 20चा रेशो, म्हणजे तुम्हाला 10 मुलांना कम्पीट करायचे फक्त. जर एका जागेसाठी 500चा रेशो येत असेल तर यार एका जागेसाठी 500 काम कसं होणार तुमचं. माझं सिंपल फंड आहे, माझं सिंपल आन्सर तुम्हाला असं देईन. आता मी म्हणणार यार पुण्यात एवढे आहेत, पुण्यात नाही, तुक्का खेळ नाही करायचा. युट्यूब आपल्याला युट्यूबवर व्ह्यूज नाही का, म्हणजे प्रॉपर सटीक जानकारी देईन. आणि मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, मी फॉर्म स्वतः 9 डिसेंबर 2025 रोजी भरणार आणि मी सुद्धा सांगणार कुठं भरलाय. पण लिहून देतो, मी जिथं फॉर्म टाकलाय तिथं कमी कट ऑफ जाणार. 32 मार्कावरती, 32 ते 34 मार्कावरती मी जिथं ग्राउंड देऊन येईन तिथं मी हे ओपन होईल. मी ग्राउंड तुम्हाला सांगतो, माझं ग्राउंड काहीच नाहीये, माझी रनिंग नाहीये. माझं टार्गेट राहील 15 मार्काचा गोळा, 10 मार्काचे, 6 ते 8 मार्काचं ग्राउंड होईल का याच्यात पास. 31 मार्कावरती मी ट्रायल करेन आणि मला काही भरती द्यायची नाही. मी मजा म्हणून माझा फिटनेस, माझा पोट वगैरे कमी होते म्हणून मी देणार आहे. तर हा माझा टार्गेट राहील. जर तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्र आपलं ग्रुप आहे तिथं ऍड व्हा, तुम्हाला मी प्रॉपर इथं अपडेट देतच राहील. आणि धन्यवाद. तर तुम्हाला काही डाऊट्स असेल पोलीस भरतीचा तुम्ही डायरेक्ट कमेंट्स करा
आणि तुम्हाला मी लिंक माझ्या व्हॉट्सअपची डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन होऊ शकता. ओके, अजून काय डाऊट आहे तुम्ही कमेंट्स करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही पक्का कमेंट करा.